वीकेंड म्हणा, लहान भूक म्हणा, काहीतरी वेगळं खायचं असतं. म्हणजे तेच तेच ढोकळा, समोसा खाऊन कंटाळा येतो. लहान भुकेसाठी काहीतरी वेगळं हवं. पिझ्झा खायचं म्हणलं, पिझ्झा बेस करा, सॉस करा, इतका सगळा कुटाणा होतो. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तव्यावरचा पिझ्झा करणार आहोत. ब्रेड पिझ्झा करणार आहोत. कमाल होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि कमाल का होणार याचीही गॅरंटी देते. ब्रेड पिझ्झा असला तरी काही आहे ना, कटकट नाही आहे बघा. तो असा त्रिकोण करा, मग तो चौकोन करा, मग तो हॅक्झॅगॉन करा, पेंटागॉन करा, मग तो जोडत बसा. का एवढा कुटाणा? तर तो पिझ्झा फक्त गोल दिसावा म्हणून. ब्रेडचा पिझ्झा करणार आहोत. गोल पिझ्झा करणार आहोत. ब्रेडचा गोल गरगरीतच पिझ्झा करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने. म्हणजे ज्यांना गणित विषय आवडत नाही ना, ती लोकं अशी डोकी लावतात याच्यावर तर माझी खात्री आहे. चला ब्रेड पिझ्झा करूयात. सगळ्यात आधी पिझ्झा सॉस. क्लासिक पिझ्झा सॉस आहे. माझा ऑल टाईम फेव्हरेट आहे. गेली म्हणजे मी अमेरिकेत असल्यापासून याच पद्धतीने पिझ्झा सॉस करते. क्वाईट नियर बाय म्हणजे तुम्ही जर अमेरिकेत किंवा भारताबाहेर पिझ्झा खाल्ला असेल तर त्याच्या सॉसची जी चव लागते ती चव या पिझ्झा सॉसची लागते. त्यामुळे ते टोमॅटो केचप आणि फिचप घालून केलेला पिझ्झा सॉस सॉस नसतो. टोमॅटो प्युरी आहे. 4-5 टोमॅटो घ्या, बीटचा तुकडा टाका, कुकरला 2-3 शिट्ट्या काढा, मिक्सरला फिरवा, गाळा. टोमॅटो प्युरी तयार. बरं ही टोमॅटो प्युरी फ्रीजमध्ये ठेवली तर 3-4 आठवडे छान टिकते आणि सॉसही करून ठेवला तरी 3-4 आठवडे मस्त टिकतो. आता यामध्ये किसलेला लसूण हा असा किसूनच घाला कच्चा. तुम्ही परत डोकं लावत असाल की शिजवताना घातलं तर मी सांगते ना याची चव कमाल लागते. यामध्ये मिक्स्ड हर्ब्स म्हणजेच पिझ्झा सीझनिंग, अरिगॅनो घातलं तरी चालेल, चिली फ्लेक्स, मिरपूड, चवीपुरतं मीठ. मीठ जरा याला बऱ्यापैकी लागतं आणि आंबटपणा कमी करण्याकरता बऱ्यापैकी साखर घालायची. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि हा सॉस सँडविचेसमध्ये घालू शकता, पिझ्झामध्ये घालू शकता, डिपिंग म्हणून चिप्स बरोबर खाऊन शकता. जास्त प्रमाणात केला तर फ्रोज करून ठेवू शकता, डिफ्रॉस्ट करून खा किंवा मग जसं मी सांगितलं एक 3-4 आठवडे फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो. खरं तुम्हाला सांगते, आहे तसे चौकोनी तुकडे ठेवून एक मोठा चौकोनी पिझ्झा केला तरी काही हरकत नाही. पण ज्यांचा अट्टाहास आहे त्यांना गोलच हवा आहे त्यांच्यासाठी छानपैकी असे 4 ब्रेड स्लाइसेस ठेवले तर नॉर्मल आपण आणतो ना ब्रेड तोच आहे. त्यावर बसणारी एखादी डिश घ्या, कट करा, गोल झालं. सिंपल आहे की नाही? टडा! झाला तुमचा गोल गरगरीत पिझ्झा तयार. आणि हे कड अगदी नॉमिनल राहतात, टाकून द्यायची गरज नाही. चहात बुडवून खाऊच शकता किंवा पिझ्झासोबत थोडं बटर लावून भाजा, त्यात काय इतकं. एक्स्ट्रा क्रिस्पी तुम्हाला पिझ्झा हवा असेल ना तर एक बाजू कच्ची ठेवायची आणि एक बाजू आपल्याला भाजून घ्यायची. तव्यामध्ये थोडंसं बटर व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि यावर ही स्लाइस ठेवायची आणि एकच बाजू भाजा, दोनही बाजूने भाजायची अजिबात गरज नाही. चला आता ही भाजलेली बाजू ब्रेड काढूयात. हे बघा, ही कच्ची बाजू नाही भाजायची, एका बाजूनेच खरपूस भाजलं आहे बघा. आता हे खाली ठेव, जाळीवर ठेवूयात. पुन्हा बटर आणि पुन्हा पुढच्या पण स्लाइसेस भाजूयात आणि एकच बाजूने. सगळे ब्रेड स्लाइसेस भाजून झाले. गॅस बंद करायचा, अगदी महत्त्वाची स्टेप आहे. आणि तव्यावर पुन्हा बटर घालून घ्यायचं. याच्याऐवजी बटरऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरलं ना तरी बेस्ट. आणि गॅस बंद आहे. जी तव्याची उष्णता आहे त्यामध्ये बटर वितळलं आहे. आता हे ब्रेडचे स्लाइसेस आहेत, जी बाजू आपण भाजली नाही ही बाजू खाली ठेवायची आणि हे असे लावून घ्यायचे. हे बघा, बिन भाजलेली बाजू खाली. ज्या प्रकारे पिझ्झा करतो अगदी त्या प्रकारे आता पुढची सगळी प्रोसेस करायची. पहिले सॉस. आता ब्रेड आपण छान भाजून घेतलेला आहे त्यामुळे तो आता सॉस लावला तरी सॉकी नाही होत बघा. सॉस लावून झालं. आता यावर चीज. इथे मी हे मोझरेला चीज वापरते. याच्यामुळे पिझ्झा आहे ना मस्त असा चीजी व्हायला मदत होते. प्रोसेस चीज वापरलं, चीज स्लाइस वापरली तरी काहीच हरकत नाही. भरपूर असं चीज. आणि आता आवडीप्रमाणे भाज्या. थोडासा उभा चिरलेला कांदा,
भाज्या थोड्या तेलावर परतून घेऊन मग घातल्या तरी चालते किंवा मग अशाच रँडम पसरवल्या तरी चालेल. मका उकळवून घेतला, स्वीटकॉर्न, ढोबळी मिरची, टोमॅटोच्या बिया काढून असे लांब लांब काप करून घ्यायचे. दिसायला सुंदर दिसतं, चवही छान लागते. आता भाज्यांना चव लागावी म्हणून थोडीशी मिरपूड, चीजमध्ये ना मीठ असतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे, थोडंसं पिझ्झा सीझनिंग आणि अगदी थोडंसं चिली फ्लेक्स. वा, आता या भाज्यांवर देखील थोडंसं चीज टाकूयात. खूप चीजची गरज नाही, अगदी थोडंसं. कोण म्हणेल की हा चौकोनी ब्रेडचा पिझ्झा आहे. झाकण ठेवायचं, अगदी मंद आचेवर शिजवायचं. आत्या कसला भारी पिझ्झा केलायस ग तू, स्क्वेअरचा सर्कलच. मग गोल गरगरीत, ब्रेडचा जरी असला तरी तो गोल करूनच खायचा पिझ्झा आहे ना. येस. तर आता इथे हा छान बेक झाला. गॅस बंद केला. बंद गॅसवर एक 5 मिनिटे ठेवलं म्हणजे चीज व्यवस्थित वितळतं. हा 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 हा, बघा काय दिसतंय, चीज परफेक्टली मेल्ट झालंय आणि पिझ्झाला रंग काय सुरेख आलेला आहे, शेप कमाल आलेला आहे. आता मी उचलत नाही बाबा, कारण मला फोटो काढायचे आहेत. अदरवाईज आज चीज पूल पण इतकं क्लासिक होतं तुम्हाला सांगते. हा हा हा, फोटो काढल्याशिवाय खायला नाही मिळणार. यार गार होईल तर तो आता गरम करून परत खायला. चला तर मग पुन्हा भेटूयात. ही तर खाऊन दाखवेलच, फीडबॅक मिळेलच तुम्हाला, पण पुन्हा भेटूयात अशाच जुगाडू रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. यम्मी झाल्या आत्या. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.